आज सगळीकडे धुळवड साजरी होते, मात्र बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा या गावी अनोखी धुळवड साजरी होत असते। प्रथेप्रमाणे आजही एका जावयाला गाढवावर बसून गावभर त्याची मिरवणूक काढण्यात आली आहे। थट्टा मस्करीमध्ये सुरू असलेली परंपरा मागच्या अनेक वर्षांपासून पाळली जाते आणि गावांमधून जावई धुळवड आली की पळून जातात, मात्र गावकरी एखादा जावई शोधून त्याला मग गाढवावर बसवतात। या जावई आणि गावकऱ्यांसोबत आम्ही संवाद साधला। बीड जिल्ह्यातल्या विडा गावामध्ये ही धुळवड वेगळी असते। मी तुम्हाला मुद्दाम दाखवायचा प्रयत्न करतो की हे जे सगळे मंडळी जमली आहे ती वेगळ्या कारणाने धुळवडीला जमली, कारण ही धुळवड इतर ठिकाणच्या सारखी सर्वसाधारण नाही आहे। तर या ठिकाणी जावयाला पकडून गाढवावर बसून त्याची गावात धिंड काढली जाते आणि ती धिंड काढते वेळी ज्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली ही सगळी मंडळी आहे जी अगदी वाजत गात त्याच्यामध्ये सहभागी होतात। हे जावई आहेत संतोष जाधव, यांना आज या गावकऱ्यांनी पकडलं आणि अखेर गाढवावर बसवलं। किती प्रयत्न केला पळून जाण्याचा? पळून जाण्याचा भरपूर प्रयत्न केला सर। बरं, किती वेळा? रात्री गेलो, सकाळी नंतर पकड कुठे गेलते मग? शिंदे गावात गेलतो सर। मग कसं पकडलं मग? पकडलं काय गावकऱ्यांना सांगितलं तिथे इथं बसलाय। त्यानंतर त्यांची गाडी आली, बोलेरो गाडी आल्यानंतर त्यांचे 10 माणसं असणार, एकटा माणूस काय करणार सर सांगा। आता कसं वाटतं? आता काय, आता झाली परंपरा जी मान्य झाली ती संपूर्ण झाली, त्याबद्दल गावकऱ्याचा अभिमान मानतो मी। ही भावना करतात अशी जी परंपरा आहे ती सुरळीत चालावा, जावाला काही त्रास झाला नाही सर। गाढवावर बसतात? हा, गाढवावर बसवलं ना? बसवलं सर। बसलं डबल नाही ना सर, नाही? डबल नाही। ही अनोख्या पद्धतीची धुळवड साजरी करण्याची परंपरा ही या विड्यामध्ये यावर्षी जपली गेली आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, विडा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।